पब्लिक आज आपला होता रिझल्ट. तर रिझल्ट वगैरे लागलाय आणि आपल्याला पडले 64. सकाळी मला एवढं टेन्शन होतं की काय सांगू तुम्हाला. आता 64 पडलेत म्हणजे आता थोडस चांगलं वाटते नाही का. आता आपण आलोय बघा सिनेमॅटिकच्या ऑर्डरला. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. हे गाइस, वेलकम टू बॅक अनिकेत व्लॉग्स. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. जसं की तुम्ही काल बघितलं, आपण काल गेलो हळदीच्या शूटसाठी. तर आपल्याला रात्रीचे 2 तिथेच वाजले आणि आपल्याला आपली एडिटिंग करण्यासाठी 4 वाजले. आत्ता वाजते 6च वाजतात. हां, आत्ता 6 वाजतात. आणि आज आहे माझा 10वीचा रिझल्ट. म्हणजे आता माझंच नाही, भरपूर जणांचा आहे ज्यांनी ह्या वर्षी 10वीला होते त्यांचा. तर ते जाऊ द्या. आता चांगली जिंदगी कटालते तुम्हाला खरं सांगतो. मी तर आतापासून कोण्या गोष्टीचं टेन्शन घेतलं नाही, परंतु रिझल्टचा घेतोय. कारण की कसं, हे 10वीला जितके मार्क म्हणजे जितके टक्केवारी पडणार तेवढी अख्खी जिंदगीभर म्हणजे राहते. की म्हणजे तुम्ही कुठे काय केला काय नाही त्याचं कोणी विचारत नाही, परंतु हे विचारतात की 10वीला किती पडले, 10वीला किती पडले, 10वीला किती पडले. तर त्याच्यासाठी मला येते टेन्शन. आपण तर काही जाऊ द्या, आता जेवढे पडेल तेवढे पडतील आणि जेवढे पडतील तेवढे पडू द्या. त्याचं काय टेन्शन घेऊन, जेवढे पडणार आहे तेवढेच पडणार आहे. टेन्शन घेऊन कुठे जास्त पडणार आहेत. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन फ्री राहायचं. आत्ता लय दिवसाबाद आलो आहे आपण आपल्या शाळेमध्ये. पण समजा हे बघा, शाळेला तर काय सुट्ट्या लागलेत, शाळेला सुट्ट्या वगैरे लागलेत. आणि समजा आपण आता 6 वाजता आहे शाळेमध्ये आणि 6 वाजता बघा म्हणजे की 8 वाजते असा उजेड झालेला आहे. 6 वाजता ग्राउंडवरती सर्वात पहिलं तर मला टेन्शनच आहे की किती पडतील किती नाही. आणि आपली झोप पण झाली नाही. झोप कुठली होणार, आपण रात्रभर तर काय झोपायलाच नाही. रात्रभर वगैरे आपण झोपायला नाही, तिकडेच हळदीच्या शूटला वगैरे होतो आणि त्याच्यामुळे आपली तर काय झोप झाली नाही. तर अख्खी रात्र झाली मी चेते आहे, म्हणजेच की जागी आहे. आणि आता इथे मला खूप झोप. गाईज आपण समजा जल्दी उठलो असं म्हणजेच की आपण लई दिवस झालं एवढे जल्दी कधी उठायलाच नाही. कारण की आपला टाईम टेबलच झालता, रात्री 1-2ला झोपायचं आणि सकाळी 1ला उठायचं, 1 या 12 वाजता. आणि ना मला असं वाटतंय आता ना आपण बसून होतो समजा बघा तिथे, आणि की सूर्याला बघितलं म्हणजेच की सकाळचा सनसेट. असं वाटतं की किती दिवसाच्या नंतर बघितलं आहे. कारण की कसं, थांबा इथून दिसत नाही, कारण की आपला टाईम टेबलच चेंज झालता. आणि सनसेट तर काय आपण लई दिवस झालं बघायला नव्हतो. हे बघा इथून बघा कसं दिसतंय, एकदम सनसेट नंबर 1 मध्ये आहे का नाही. असं वाटतं की किती दिवसानंतर बघतोय, किती दिवसानंतर नाही, किती वर्षानंतर बघतोय असं वाटते सनसेटला बघून. सनसेटचं तर जाऊ द्या, माझ्यावर टेन्शन एवढं आले. 10वी पास तर होणार हो, परंतु टक्केवारीचं लय टेन्शन, लय. आज माझ्या क्लासमध्ये जेवढे पण जण असतील त्यांना पण खूप टेन्शन आलं असेल. माझ्यानंतर जास्त लय आलं असेल. कारण की काही जणांना आपल्याला हे बघायचं आहे, आपल्याला किती का पडणार. आपल्याला तर पडणार आहेत, आपल्याला ते फिक्स माहिती आहे. आपल्याला आपल्या क्लासमधून म्हणजेच की आपल्या वर्गामधून फर्स्ट कोण येणार आहे. वर्गामधून फर्स्ट आलं समजा, आता हे आहे आमची शाळा, आमच्या जर क्लासमधून जो फर्स्ट आला म्हणजेच आमच्या शाळेमधून पण तोच फर्स्ट आला. ज्याने फर्स्ट येणार ना त्याचा सत्कार भाई, त्याला एकदम फुल इज्जत देणार. समजा मी जर आलो पहिला तर माझी तर मग झालंच, माझा सत्कार होणार नाही. तेवढे मोठे तर स्वप्ने बघणे, कारण की आपलं 60 पण पडतात का नाही की असं वाटते मला. 60 पडले तुमचा भाई मस्तपैकी टेन्शन फ्रीज होणार. कारण की कसं 60 प्लस पडाव, कारण सगळ्याला सांगतात रे ते 60च्या वरी आहेत, 60च्या खाली आलं ना म्हणजे ते ले म्हणजे तिसऱ्या टप्प्यावर. समजा आता पहिला टप्पा 60च्या खाली, समजा दुसरा टप्पा 60च्या वरी आणि तिसरा टप्पा म्हणजेच की 80च्या वरी. 80च्या जर वरी घेतला तुम्ही तर विषय सोडा, आणि जर 90च्या वरी घेतला तर मग झालंच, मग डायरेक्ट जनरल सायन्सला ॲडमिशन. इथे पण नाही, जो 90च्या पुढे घेणार ना टक्केवारी
तो तर आमच्या कॉलेजमध्ये नाही येणार, कारण की तो कुठेतरी लातूर बितूर नांदेड बिंदेड कुठेतरी दुसरीकडे बाहेर शिकायसाठी जाणार. आमच्या कॉलेजमध्ये फक्त आम्हीच राहणार, आमच्याशिवाय आमचं कॉलेज पुढे नाही जाणार. आपण शाळेमध्ये तर खूप वेळ झालं बसलो आहे, शाळेमध्ये तर लय पण बसायचं नाही, नाहीतर आत्ता कोणी आलं तर मग आणि समजणार यो रिटर्न शाळेत आला, आज रिझल्ट आहे म्हणून. कारण की सर वगैरे येतात शाळेमध्ये, आता किती वाजता येतात काय माहिती. पहिलं तर ना शाळेचा टाईम टेबल 8 ते 1 काहीतरी झालं होतं वाटतं, कोणी आलं तर अवघड होईल. तर ते जाऊ द्या, आता आपण जातोय घराकडे. तर चला आता घराकडे जाऊ, फ्रेश वगैरे होऊ आणि रिटर्न एडिटिंगला वगैरे बसू. एडिटिंग मला आणि 4 व्हिडिओ एडिटिंग करायचे आहेत. मी फक्त माझे स्वतःचेच व्हिडिओ एडिट केले मी, म्हणजेच की सिनेमॅटिकचे कोणतेच करा नाही. आता जाऊन आपल्याला सिनेमॅटिकचे व्हिडिओ एडिटिंग करायचे आणि फोन वगैरे आपल्याला लावायचे चार्जिंगला. तर ते बघा आता आहे तिथे बाहेर गाडी गेटपाशी. आपली झूमिंग पण तेवढी नाही छे. तिथे बाहेर गेटपाशी गाडी आहे आणि आता आपण जाऊ घराकडे, फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट एडिटिंगला बसू. तर आता आलो आपण घरी. आता तर घरी वगैरे आलोय, आता फ्रेश वगैरे होऊ आणि रिटर्न एडिटिंगला बसू. एडिटिंगला वगैरे बसावंच लागते. तर ते जाऊ द्या, आता तर फ्रेश वगैरे होतो, म्हणजेच की तोंड वगैरे देऊन घेतो आणि मग रिटर्न एडिटिंगला बसू. आणि फोन पण थोडा बहुत चार्जिंगला लावायचा आहे. चार्जिंग झाल्याच्या नंतर फोन डायरेक्ट एडिटिंग. की पब्लिक आज आपला होता रिझल्ट, तर रिझल्ट वगैरे लागलाय आणि आपल्याला पडले 64. सकाळी मला एवढं टेन्शन होतं की काय सांगू तुम्हाला. आता 64 पडलेत म्हणजे आता थोडस चांगलं वाटते नाही का. आता आपण आलोय बघा सिनेमॅटिकच्या ऑर्डरला. हे बघा, हे बघू शकता तुम्ही सिनेमॅटिकच्या ऑर्डरला. जसं की काल आपण गेलो हळदीला वगैरे, आज लग्नाचा शूट काढायचा होता आपल्याला. लग्नाला तर आलोय आपण सिनेमॅटिक शूटच्या ऑर्डर होते, परंतु आपल्याकडून हे गलती झाली, आपण रात्रभर झोपायला नाही आणि सकाळी 7 वाजता थोडं झोपायला गेलं का डायरेक्ट झोपच लागली. 11:30 वाजून आपण झोपतो आणि इथे लग्नाची एंट्री वगैरे सर्व सर्व होऊन गेले. आता लग्न सर्व होऊन गेले. आता जे कॅमेरामॅन ओरिजिनल आहेत त्यांच्याकडून आपण क्लिप वगैरे घेणार आहे. आता जर आपण मस्तपैकी वाटा पिऊ आणि नंतर आपल्याला 2 व्हिडिओ शूट करायचे आहेत. 2 व्हिडिओ शूट झाल्याच्या नंतर मग आपल्याला होऊन जाईल सुट्टी नाही, आपलं काम होऊन जाईल. मग घरी जाऊन एडिटिंग करायचं. काहीच आपण तर लग्नाच्या ऑर्डरला आलोय, ऑर्डरला वगैरे आलोय. आता ऑर्डर तर संपत आलाय समजा. आता नवरा नवरी म्हणजेच की जेवण करतात, त्यांचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला इथे एक शूट काढायचं आहे, म्हणजेच की रील आणि शूट करायचं आहे. आणि मग नंतर घरी त्यांचा गृहप्रवेश त्याचा एक काढायचा आहे. मग झालं आपलं सिनेमॅटिक शूट कम्प्लीट. तर आता आणि आपल्याला समजा अर्धा ते 1 तास इथं लागणार, या त्याच्यापेक्षा जास्त पण लागणार. आणि मग नंतर आपल्याला त्यांच्या घरी जायचे, म्हणजेच की ते गृहप्रवेश करताना एक रील शूट करायचे आहे. तर शूट वगैरे कंप्लीट करू आणि मग नंतर आपल्याला घरी जाऊन पेढे वगैरे पण वाटायचे आहेत, आहे का नाही. घरी जाऊन आपल्याला पेढे वगैरे पण वाटायचे आहेत, सगळं काय करायचं. आता तर आपण ऑर्डरवरती आहे. सर्वात पहिलं तर ऑर्डर हे सर्व पूर्ण करू आणि मग नंतर घरी वगैरे जाऊन पेढे ऑर्डरवरून येऊन आपल्याला खूप वेळ झाला, आपण घरी वगैरे तर आलोय. आणि ना आपण आज झाले 5 त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये पेढे. तर आपण आलोय पेढे वगैरे घेऊन घरी. आता आपण जातोय आजूलमध्ये आणि जाऊ पेढे वगैरे देऊ गल्लीमध्ये सगळ्यांना. 5 झाले ना आपण, बस 5 पाहिजे तर दुसरं काय नाही. आता पेढे वगैरे घेऊ आणि जाऊ वाटू, आहे का नाही. खुशी म्हणजे जाऊ द्या, चला जाऊ आता. जसं की पब्लिक तुम्ही आपल्याला बघितलं की आपण पेढे वगैरे वाटून आलोय, म्हणजे पेढे वगैरे घेऊन गेलतो आणि जाऊन तिकडे वाटून वगैरे आलोय. तर घरी वगैरे आलोय, आपण जेवण वगैरे तर केलोय. आता फक्त आपल्याला एडिटिंगला बसायचे. मला एडिटिंगला एवढे व्हिडिओ पेंडिंग मध्ये आहेत ना, तर काय सांगू तुम्हाला. मी काल पण एडिटिंग नाही केली. आता मला एडिटिंग एवढी करायची आहे, तर लई म्हणजेच की 10 व्हिडिओ मला एडिटिंग करायचे आहे. तर सो गाईज, तुम्हाला जर आजचा आपला ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तर ना बाय.